नमः संस्कृताय. नमस्कार विद्यार्थी मित्र. मागील तासाला आपण सुक्तीसुधा पाठ पाहिलेला होता. सुक्तीसुधामध्ये श्लोकांचं भाषांतर, व्याकरण या सर्व गोष्टी आपण मागच्या तासाला पाहिलेल्या. आजच्या तासाला आपण एक नवीन घटक घेतलेला आहे. घटकाचं नाव आहे संख्या विशेषण. म्हणजे संख्यावाचक विशेषण ही विशेष्याच्या लिंग वचनाप्रमाणे कशा पद्धतीने चालतात किंवा कशा पद्धतीने त्याच्यामध्ये परिवर्तन होतं हे आजी आणि नातवंडाच्या संवादाच्या माध्यमातून फार सुंदरपणे सांगण्याचा प्रयत्न या प्रस्तुत पाठामध्ये केलेला आहे. याच्यामध्ये संख्यावाचक विशेषणाने एक दिलेला आहे. म्हणजे संख्यावाचक विशेषणाचा भाग 1 आपण आजच्या तासाला इथं पाहणार आहोत. भाग 2 पुढे आहे. म्हणजे या प्रस्तुत पाठामध्ये आपणाला 1 पासून 4 पर्यंतच्या संख्यावाचक विशेषणांच्या शब्दांचा परिचय संवादाच्या माध्यमातून इथं देण्यात आलेला आहे. पाठात आलेली जी काही ही संख्यावाचक विशेषणांची रूप आहे ती प्रत्येक वेळेस जर तुम्ही आपल्या शब्दांसोबत जर तुलना करून वाचली तर तुम्हाला हा भाग फार लवकर इथं समजेल. त्याचबरोबर पाठातही काही विशेषण आलेली चतुर्काका असेल, चतुर्ह वेदान असेल, ही शब्द कशा पद्धतीने बदललेली आहेत हे सांगण्याच्या आधी, अर्थात अध्यापकांनी किंवा शिक्षकांनी सांगण्याच्या आधी जर आपल्या लक्षात आलं तर ते एका उत्कृष्ट विद्यार्थ्याचं किंवा हुशार विद्यार्थ्याचं हे लक्षण आहे. असा संवादात्मक पाठ आपण इथं पाहूयात. सुरुवातीला पाठाचा भाग आपण वाचून घेऊयात. पान क्रमांक 54 वरती संख्या विशेषणानी हा पाठ आहे. रम्य संस्कृतम संख्या विशेषणानी 1 तृतीय घटक. आपल्या कृतीपत्रिकेमध्ये याच्यावर आधारित प्रश्न आपणाला आहेत. समयावर आधारित प्रश्न आहेत आणि संख्यावाचक विशेषणावरती 2 अंकांसाठी प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये अर्थात कृतीपत्रिकेमध्ये विचारला जातो. चला, संवादम इमं पठत. ग्रीष्मावकाशे दौहित्राः दौहित्र्यः च मातामह्या सह केवलं संस्कृतेन वार्तालापं कुर्वन्ति. मातामही तेभ्यः संस्कृत भाषायाः विशेषणान् कथयति. मातामही अस्माकं बाल्यकाले दूरदर्शने एकात्मतायाः एकं गीतम् आसीत्. तद् गायामः. एका चटका अनेकाश्चटकाः, धान्यम् अत्तुम् आयाताश्चटकाः. सुधेन्दु. मातामही, गतसमये त्वया चतुरस्य काकस्य कथागीतं श्रावितम्. एकः काक तृषा पीडितः जलं न लभते दूरे दूरे. तत्र एकः काक इति उक्तम्. अधुना अत्र एका चटका इति वदसि. पृथा आम्, तथा च एकं गीतम् इत्यपि उक्तम्. तर्हि किमर्थम् अत्र एकः एकमिति भेदः? वेणु चिन्तयित्वा मया ज्ञातम्. यथा एकः बालः एका बाला एकं वनम्. आता या उतार्यात आलेली सुरुवातीला आपण काही शब्द पाहूयात आणि मग आपण उतार्याचं मराठीत भाषांतर पाहूयात. ग्रीष्मावकाश म्हणजे उन्हाळी सुट्टी. दौहित्रा म्हणजे मुलीचे किंवा मुलाचे मुलगे, ज्याला आपण नातू म्हणतो. दौहित्र्य म्हणजे नाती. मातामही म्हणजे आजी. सह म्हणजे सोबत. केवळ म्हणजे केवळ. संस्कृतेन म्हणजे संस्कृत भाषेत. वार्तालाप म्हणजे गप्पा गोष्टी. कुर्वंती म्हणजे करणार किंवा करतात. तेभ्य म्हणजे त्यांना. विशेषाण म्हणजे वैशिष्ट्ये. कथयती म्हणजे सांगणे. अस्माकं म्हणजे आमच्या. बाल्यकाले म्हणजे बालपणात. एकात्मताया म्हणजे एकात्मतेवर आधारित. गीत म्हणजे गाणं. आसित म्हणजे होते. गायाम म्हणजे गाऊयात. चटका म्हणजे चिमणी. धान्य म्हणजे धान्य. आत्तू म्हणजे खाण्यासाठी. आयाता म्हणजे येणे. काक म्हणजे कावळा. गतसमय म्हणजे गेल्या काळात किंवा गेल्या वर्षी. त्वया म्हणजे तू. श्रावितम म्हणजे ऐकवणे. लभते म्हणजे मिळणे. दूरे म्हणजे दूर. उत्तम म्हणजे बोलणे. वदसी म्हणजे बोलणे. आम म्हणजे होय. गीत म्हणजे गीत. तथा म्हणजे तेव्हा. चिंतयित्वा म्हणजे विचार करून. ज्ञातम म्हणजे समजणे. बाल म्हणजे मुलगा. सम्यक म्हणजे चांगले. वेणू हे नाव आहे. बहु म्हणजे खूप छान. चषक म्हणजे पेला. लेखनी म्हणजे लेखनी. फेनकम म्हणजे साबण. अवगत म्हणजे समजणे. आंग्ल म्हणजे इंग्रजी. युयम म्हणजे तुम्ही. स्मरथ म्हणजे आठवणे. आता पहा,
संवादम इमम पठत म्हणजे दिलेला संवाद वाचा। ग्रीष्मावकाशे दौहित्र्यः च माता मह्या सह केवलम संस्कृतेन वार्तालापम कुर्वन्ति। हा संवाद वाचा। ग्रीष्मावकाश म्हणजे उन्हाळी सुट्टीमध्ये नातू आणि नाती आजी सोबत केवळ संस्कृत भाषेत संभाषण करतात। पहा, प्राचीन काळात सुद्धा आपल्या घरी हे चित्र पाहिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की आमच्या बालपणी अशा प्रकारे घरामध्ये संध्याकाळी किंवा सकाळी सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी आजी असतील, आजोबा असतील, हे लहान लेकराला घेऊन एकत्र बसायचे आणि वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून त्यांना काय करायचे, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जायचा। सकाळी झाले की देवाची प्रार्थना, स्नान झाले की सगळ्यांच्या पाया पडणं, पुन्हा संध्याकाळी देवासमोर दिवा लावल्यानंतर शुभम करोती असेल, वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक असतील, रामरक्षा असेल, हनुमान चालीसा असतील, हे सगळं पाठांतर त्या काळी घरीच या ठिकाणी करून घेतलं जायचं। म्हणजे या कामामध्ये आजी आणि आजोबांची भूमिका ही फार महत्त्वाची त्या काळामध्ये होती आणि म्हणून ते कुटुंबाचा आधार होते, आजही आहेत। आणि म्हणून इथं ही नातवंडे आजी आणि आजोबांसोबत केवळ कशामध्ये संभाषण करतात, संस्कृत भाषाया एव, केवळ संस्कृत भाषेमध्येच हे काय करतात, गप्पा गोष्टी करतात। मातामही तेभ्य संस्कृत भाषायाः विशेषान् कथयति। आजी नातवंडांना संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये सांगते। गप्पा गोष्टी करत असताना संस्कृत भाषेची काय काय वैशिष्ट्ये आहेत, कशा प्रकारे प्राचीन भाषा आहे, हिचा उपयोग कुठे कुठे होतो, काय काय वैशिष्ट्ये आहेत, हे सगळं आजी संवादाच्या माध्यमातून आपल्या नातवंडांना सांगण्याचा प्रयत्न करते। मातामही अस्माकं बाल्यकाले दूरदर्शने एकात्मतायाः एकं गीतम आसीत्। आजी काय म्हणते आता, आमच्या लहानपणी दूरदर्शनवर एकात्मतेवर आधारित एक गीत होतं, तत् गायाम, ते मी आता गाते। लहानपणी म्हणजे आज आपल्याकडे दूरदर्शन आहे का नाही हे आपल्या बऱ्याच जणांना माहित आहे, कारण का आपल्याकडे कितीतरी वाहिन्या आज आपल्याकडे आलेल्या आहेत, म्हणून दूरदर्शन आपल्याकडे नाही असं किंवा संपल्यातच जमा आहे। पण आमच्या बालपणी किंवा आपल्या आई वडिलांच्या बालपणी जर विचारलं तर साधी फक्त ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती आणि दूरदर्शनच होतं या ठिकाणी, म्हणजे एकच चॅनल आपल्याकडे होतं। आणि त्या काळात दूरदर्शनवरती असे अनेक कार्यक्रम लेकरांच्या अर्थात बालसंस्कार मनावरती करण्यासाठी हे कार्यक्रम तिथं दूरदर्शनवर प्रसारित केले जायचं। त्या कार्यक्रमातला एक भाग आजी इथं सांगते की एकात्मतेवर आधारित एक गीत आम्हाला दूरदर्शनवर ऐकवलेलं होतं, तेच मी आता तुम्हाला काय करते, ऐकवते। पहा काय म्हणते आजी, एका चटका एक चिमणी, अनेकास चटका अनेक चिमण्या, धान्यम अत्तुम आयातास चटकाहा। धान्य खाण्यासाठी आल्या चिमण्या, एक चिमणी अनेक चिमणी, धान्य खाण्यासाठी आल्या सर्व चिमण्या, असे एक प्रकारे गीत आमच्या काळामध्ये लहानपणी होतं। चटका म्हणजे चिमणी, अनेकास चटकाची संधी आपण केलेली आहे, अनेका हा आधी चटका विसर्ग संधीचा हा प्रकार आहे। अत्तुम याचा अर्थ होतो खाण्यासाठी। याच्यामध्ये मूळ धातू काय आहे, आद हा मूळ धातू आहे, दुसऱ्या गणातला परस्मय पद आणि हेत्वर्थक धातू साधित तुमंतव्य आहे। काय आहे, हेत्वर्थक धातू साधित तुमंतव्य म्हणजे खाण्यासाठी। अन्नामध्ये दाणे टाकल्यानंतर त्या काळी चिमण्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर खायला यायचं, म्हणजे थवाच्या थवा चिमण्यांचा कावळ्याचा त्या ठिकाणी यायचा। आज आपल्याला एक चिमणी सुद्धा या ठिकाणी दिसत नाही, त्याचं कारण आपल्या सर्वांना माहित आहे, म्हणजे त्या काळी प्राणी सुद्धा सगळ्या याच्यामध्ये सहभागी असायचे आणि म्हणून एक चिमणी अनेक चिमणी धान्य खाण्यासाठी सर्वजणी आल्या। सुधेंदू, आता सुधेंदू काय म्हणतो पहा, आजीने हे गीत म्हटलं आणि मग आता त्यावर सुधेंदू काय म्हणतो। आता हे नातवंडाचं नाव आहे सुधेंदू। मातामही गत समये त्वया चतुरस्य काकस्य कथागीतम श्रावितम। पहिला प्रश्न सांगितला किंवा मागची आठवण करून दिली आजीला। काय म्हणतो, आजी मागच्या उन्हाळ्यात किंवा मागच्या वेळेस तू
चतुर कावळ्याचं कथागीत आम्हाला ऐकवलेलं होतंस. एकह काक तृषा पीडितः जनम न लभते दूरे दूरे. तो नातू परत ते गीत म्हणून दाखवतो काय, एक कावळा तहानलेला पाणी मिळत नाही दूर दूरवर. एक कावळा तहानलेला पाणी मिळत नाही दूर दूरवर. अशा प्रकारचं एक गीत तू आम्हाला मागच्या उन्हाळ्यात ऐकवलं होतंस. मग काय झालं, तृषा पीडित म्हणजे तहानलेला, तृषया पीडितः तृतीया तत्पुरुषाचा प्रकार इथं होतो. लभते म्हणजे मिळत नाही आणि दुरे दुरे म्हणजे लांबवरती. कोणीतरी एक कावळा आहे, तो तहानलेला आहे, त्याला लांबवरती पाणी मिळत नाही, असं कोणतं तरी एक गीत, एक गाणं तो मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हाला ऐकवलेलं होतंस. तत्र एकह काकह इति उक्तम. तेव्हा तू एक कावळा असं म्हणाली होतीस. तेव्हा एकह काकह इति उक्तम, एक कावळा असं म्हणाली होतीस. अधुना अत्र एका चटका इति वदतीस. आता एका चटका असं म्हणत आहेस. प्रथा आता दुसरी म्हणते म्हणून आम तथाच एकम गीतम इत्यपि उक्तम. तसेच एकम गीतम असंही म्हणतेस किंवा असं सुद्धा म्हणतेस. इत्यपि म्हणजे असं सुद्धा. संधी काय होते, इत्यपि संधी होते. इति आदि अपि यन संधीचा हा प्रकार आहे. म्हणजे इत्यपि अशी संधी तिथं होते. काय, एकम गीतम असं सुद्धा म्हणतेस. तरी किमर्थम अत्र एकह एकम इति भेद. तर मग कशासाठी एकह एकम आणि एका असा भेद काय किंवा याच्यामध्ये फरक काय. एकह पहा, नातवंडाचा पहिला प्रश्न आला, एकह एका आणि एकम असं तू का म्हणालीस. कधी एकह म्हणतीस, कधी एका म्हणतीस आणि कधी एकम म्हणालीस. म्हणजे प्रत्येक वेळेस तू काय करत आहेस, शब्दांची रूप किंवा शब्द बदलत आहेत. आता ही गोष्ट नातवंडाला माहित नव्हती की आजी आपणाला काय शिकवणार आहे. संख्यावाचकांची रूपे ही कशी असतात हे आजीनं सांगितलेलं नाही नातवंडाला, की त्यांच्याकडूनच आजीला ती गोष्ट काढून घ्यायची होती. म्हणून आजी गाण्याच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून तो भाग आपल्या नातवंडांना आता कसा सांगते पहा. वेणू चिंतयित्वा. आता वेणू दुसरी नात काय करते, चिंतयित्वा म्हणजे विचार करून. याच्यामध्ये कोणता धातू आहे चिंतयित्वामध्ये, चिंत 10व्या गणातला उभयपदी धातू आहे. आणि काय आहे रूप, पूर्वकालवाचक धातू साधित त्वांतव्ये. पूर्वकालवाचक काय आहे, धातू साधित त्वांत अव्ये म्हणजे विचार करून. काय विचार करून, एकह एका एक माजीनं म्हणलेल्या या शब्दावर वेणू नावाची नात विचार करते. आणि मग आता काय करते बघा, हम मया ज्ञातम, मला समजलं. मया म्हणजे कर्मणीची रचना आहे पहा. मया ही तृतीया आहे, अस्मत् सर्वनामाचं तृतीया एक वचनाचं रूप आहे. आणि ज्ञातम म्हणजे समजणे, धातू साधित आहे. मग आता करताना काय होईल, अहम ज्ञातवान, मला समजले. काय समजले, यथा एकह बालह, जसे एक मुलगा, एका बाला एक मुलगी, एकम वनम एक वनम. म्हणजे याचा अर्थ काय हो, लक्षात घ्या. काय आहे, एकह बालह, एका बाला आणि एकम वनम. हे मला समजतं. असं या ठिकाणी वेणू या ठिकाणी म्हणते. वेणू असा शब्द आहे, लक्षात घ्या. हे रूप कोणतं आहे, वेणू उकारांत पुल्लिंगी. का स्त्रीलिंगी येतं, स्त्रीलिंगी येतं. उकारांत स्त्रीलिंगी नामाचे संबोधन एकवचन धेनूप्रमाणे चालणारा शब्द आहे वेणू. मला समजले. काय समजलेले, म्हणजे ही सर्व जी काही संख्यावाचक शब्द आहेत ती कोणानुसार चालतात, शब्दानुसार, नामानुसार किंवा विशेषानुसार चालतात. म्हणजे पुल्लिंगी असेल तर एकही,
स्त्रीलिंगी असेल तर मालाप्रमाणे, हे देवप्रमाणे, हे मालाप्रमाणे, आणि नपुंसकलिंगी जर असेल तर कोणाप्रमाणे चालतं? वनप्रमाणे चालतं. हे मला काय झालं? हे मला समजलं. मातामही बहुसम्यक वेणू, खूप छान समजलं वेणू तुला, म्हणजे फार लवकर तुला समजलं. म्हणजे संख्यावाचक विशेषणांची रूपे ही कशी होतात? विशेष्याच्या लिंग, वचन आणि विभक्तीप्रमाणे चालतात. विशेष्याचं जे लिंग आहे हे बघा, बालः कोणत्या लिंगी आहे? पुल्लिंगी. विभक्ती कोणती आहे? प्रथमा एकवचन, म्हणून संख्यावाचक सुद्धा कसं घेतलेलं आहे? पुल्लिंगी प्रथमा एकवचन. एका बाला, पुन्हा बाला आकारात स्त्रीलिंगी मालाप्रमाणे चालणारा शब्द आहे. माला, माले, माला हा प्रथमा. किती वचन आहे? एक वचन आहे, म्हणून त्याचं विशेषण कसं येईल? एक वचन. हे झालं विशेष, हे झालं विशेषण. म्हणजे विशेष्याच्या लिंग आणि वचनाप्रमाणेच यांची रूप होतात. वनम अकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे. प्रथमा आणि द्वितीय शब्दाची विभक्ती सारखीच असते. कोणाची? नपुंसकलिंगी शब्दाची. म्हणून इथं प्रथमा एक वचन, विशेष सुद्धा प्रथमा एक वचन. अशा प्रकारे संख्यावाचक विशेषणांची रूप ही विशेष्याच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदलतात किंवा परिवर्तित होतात. हे कोणाला समजलेलं आहे? वेणूला समजलेलं आहे. आणि म्हणून ती म्हणते की मया ज्ञातम, मला समजलं. त्यावर आजी म्हणते की खूप छान वेणू, तुला खूप लवकर समजले. इथपर्यंत आपण थांबूया. राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला पाहूया. या भागात जर तुम्हाला आणखीन कोणती अडचण असेल तर ती तुम्ही मला वैयक्तिकपणे विचारू शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत इथं आपण थांबूया. धन्यवाद.